इयत्ता 12 विषय अर्थशास्त्र 2024 बोर्ड पेपर. प्रश्न पहिला अ योग्य पर्याय निवडा. पहिलं, सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. विभाजन पद्धत. दुसरं, असंघटित नाणेबाजारात पुढील घटक कार्यरत असतात. अ ब क ड. तिसरा प्रश्न आहे, सरकारच्या ऐच्छिक कार्यामध्ये पुढीलपैकी कार्य येतात. ब क. पर्याय क्रमांक 1 ब आणि क. चौथा, निर्देशकांचे महत्त्व खालील विधानातून शोधा. पर्याय क्रमांक 2 अ ब क. पाचवा, रक्त पेढी ब्लड बँक हे याचे उदाहरण आहे. फक्त ड. काळ उपयोगिता. प्रश्न ब प्रश्न पहिल्यातला ब, विसंगत शब्द ओळखा. 5 मार्कला. पहिलं मागणीचा प्रकार. त्याच्यामधील विसंगत प्रकार बघा. संमिश्र मागणी. दुसरं, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये. प्रवाही संकल्पना. तिसरं, अंदाजपत्रकांचे प्रकार. शिल्लकीचे अंदाजपत्र. पुढचं चौथं, कायदेशीर मक्तेदारी पेटेंट. पाचवं वित्तीय मालमत्ता भूमी. आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. किंमत स्थिर असताना इतर घटकातील अनुकूल बदलांचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते. मागणीतील विस्तार. दुसरं मागणीनुसार पैसे वाढल्या जाणारी ठेवी. मागणी ठेवी. तिसरं, एकाच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे. मूल्यभेद. चौथं, एका जादानक संख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात होणारा निव्वळ वाढ. मागणीची छेदक. पाचवा, फक्त उत्पन्नातील बदलांचा परिणाम म्हणून मागील घडून येणारा बदल. लवचिकता. ड सहसंबंध पूर्ण करा. पहिलं सर्वसाधारण, समतोल, स्थूल अर्थशास्त्रीय, सूक्ष्म अर्थशास्त्रीय. आंशिक समतोल. दुसरं, उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, घटक पद्धत. याचं आंशिक. त्याचं मालसाठा पद्धत. तिसरं रूपोपयोगिता, फर्निचर, डॉक्टर, ज्ञान उपयोगिता. संपूर्ण लवचिक. 4 नंबरचं, संपूर्ण लवचिक मागणी. ईडी बरोबर 0. ज्ञान उपयोगी संपूर्ण अलवचिकता. 5 पुरवठ्यातील बदल, इतर घटक स्थिर, पुरवठ्याचे विचलन, किंमत स्थिर. प्रश्न दुसरा अ, खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणतेही 3. 12 मार्कला. 1. मनीषाने वही पेनांचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. दुसरं, रघुवीचे वडील त्याचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदतीच्या निधीचा बाजारपेठेत गुंतवतात. पुढचं 3 नंबरचं, कोरोना महामारीच्या काळात मास्क वापरणे सक्तीचे केले. मास्क तयार करणाऱ्या कारखान्यातील श्रमिकांची मागणी वाढली. 4. महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केले. 5. जागृतीला
राज्य सरकारकडून दरमहा 5,000 निवृत्ती वेतन मिळाले. फरक स्पष्ट करा. याच्यामध्ये कोणतेही 3 लिहायचे. पहिलं आवर्ती ठेव आणि मुदत ठेव. दुसरं एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. तिसरं संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी. चौथं किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक. 5वं अंतर्गत खर्च आणि बाह्य खर्च. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3. मागणीचे कोणतेही 4 प्रकार स्पष्ट करा. दुसरं होतं भारतातील भांडवल बाजारासमोरील कोणत्याही 4 समस्या स्पष्ट करा. तिसरं उपयोगितांचे कोणतेही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. चौथं सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कोणतीही 4 कारणे स्पष्ट करा. 5वं होतं स्थूल अर्थशास्त्रीय कोणतेही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 4. खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सकाराने स्पष्ट करा. 12 मार्कला कोणते 3 लिहायचे होते. पहिलं, मागील 75 वर्षाच्या कालावधीत भारताचा स्वदेशी व्यापारांच्या रचनेत व दिशेत पूर्णतः बदल झाले. दुसरं, स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. तिसरं, किंमतकर्ता हे मक्तेदार बाजाराचे एकमेव वैशिष्ट्य आहे. चौथं, खरेतर उत्पन्नाचे अनेक स्रोत आहे. 5वं, निर्देशकांचे अनेक प्रकार स्पष्ट करा. 2025ला हा प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 5. खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 8 मार्कला कोणते 2 लिहायची होती. खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 मार्कला. वस्तू अ, ब, क, ड, इ. 2006च्या किमती. PO मूळ वर्ष 20, 30, 40, 50, 60. 2019च्या किमती चालू वर्ष 30, 45, 60, 75, 90. प्रश्न किंमत निर्देशांक शोधण्याचे सूत्र लिहा. बरोबर. तिसरा किंमत निर्देशांकांचे काढा. खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 मार्कला. त्याचा उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र मागणीतील लवचिकता. डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र मागणीतील ऱ्हास. पुढचा तिसरं वस्तूची किंमत. आणि चौथा आहे मागणीतील वृद्ध आणि ऱ्हास. ह्या संकल्पनेअंतर्गत येतात. खालील उत्तरा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 मार्कला आहेत हे बी. पहिला प्रश्न, अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बाजाराची व्याख्या लिहा. बघा, पहिल्याचे उत्तर सर्वसाधारणपणे बाजार ही अशी विशिष्ट जागा आहे की जिथे ग्राहक व विक्रेता आपल्या वस्तूची देवाणघेवाण करतात. बाजाराचे वर्गीकरण कसे केले जाते ते पहा. बाजाराचे वर्गीकरण स्थळ, काळ आणि स्पर्धेनुसार केले जाते. तिसरं, विक्री खर्चाविषयी आपले समजलं. तुम्हाला काय वाटतं बाबा विक्री खर्चाबद्दल ते. आणि प्रश्न 6 मोठा सविस्तर उत्तर लिहा. कोणते 2. 8 मार्कच आहे. पहिला मागणीच्या लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करून मागणीच्या किमती लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. दुसरं, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करून राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. तिसरं, पुरवठ्याचा नियम गृहीतकासहित स्पष्ट करा. धन्यवाद.